आदिवासी प्रकल्पाच्या कारभाराचे निघाले धिंडवडे. आदिवासी समाजात असंतोष. आश्रमशाळेतील गलथानपणा चव्हाट्यावर. गेल्या काही महिन्यात कळवण एकात्मिक आदिवासी प्रकल्पाच्या कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. प्रशासकीय ढिलाई, बेजबाबदार वृत्ती व निष्काळजी धोरणामुळे आदिवासी समाजात असंतोष प्रचंड वाढला आहे. आदिवासी समाजासाठी उभारलेल्या योजना आता त्यांच्या विरोधात काम करत असल्याची भावना नुकत्याच घडलेल्या घटनांमधून अधिक दृढ होत आहे. आमदार नितीन पवार यांनी गेल्या महिन्यात आदिवासी आश्रमशाळांतील असुविधा, शिक्षक व कर्मचाऱ्यांचा तुटवडा, अन्न पुरवठ्यातील ढिसाळपणा आणि आरोग्य सेवांच्या अभावाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून सत्तेत असूनही त्यांनी टाळे ठोको आंदोलन छेडले. या आंदोलनानंतर अनेक पालकांनी मुलांना आश्रमशाळेतून परत नेले. त्यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी टीका केली असली तरी ही आक्रमकता प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात आणि आदिवासी समाजाच्या हितासाठीच होती हे स्पष्ट होते. याच पार्श्वभूमीवर दळवट आणि कनाशी आश्रमशाळांमध्ये तब्बल 100हून अधिक विद्यार्थिनी आजारी पडल्या. उलट्या जुलाब, तापाने फणफणल्या. त्यांना रुग्णालयात दाखल केले. आमदार पवार यांनी तातडीने कनाशी आरोग्य केंद्राला भेट दिली व प्रकल्प अधिकाऱ्यांना कळवले. मात्र तब्बल तासाभरानंतरच घटनास्थळी दाखल झाले. या दुर्लक्षामुळे माध्यमात खळबळ उडाली. त्याची दखल घेत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दुसऱ्या दिवशी कनाशी येथे भेट दिली. विद्यार्थिन्यांची चौकशी करून प्रशासनाला उपाययोजना करण्याचे आदेश दिले. पण दूषित पाणी आणि निकृष्ट अन्न पुरवठ्याच्या तक्रारींना नाकारत त्यांनी व्हायरल इन्फेक्शन असल्याचा दावा केला. या दुर्लक्षानंतर दुसऱ्याच दिवशी चणकापूर आश्रमशाळेत तिसरीतील चिमुकल्याचा उपचाराअभावी मृत्यू झाला. पालकांनी संतापात मुलाचा मृतदेह तब्बल 5 तास मुख्याध्यापकांच्या टेबलावर ठेवून प्रशासनाचा निषेध केला. या अमानवीय घटनेने आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे. आदिवासी आश्रमशाळांमधील प्रमुख समस्या म्हणजे निकृष्ट भोजन, दूषित पाणी, आरोग्य सेवेचा अभाव, शिक्षक व कर्मचारी यांचा तुटवडा या आहेत. राज्यातील इतर भागात सेंट्रल किचनमधून स्वच्छ व पौष्टिक अन्न पुरवले जाते, तर कळवण तालुक्यातील आश्रमशाळेत मात्र सडका भाजीपाला व निकृष्ट अन्न विद्यार्थ्यांना दिले जाते. परिणामी त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. त्यातच शिक्षकांनी प्रचंड कमतरता असल्याने शैक्षणिक नुकसान अपरिहार्य ठरते. विकासाच्या प्रश्नांवर राजकारणाचा गालबोट लागणे हे आदिवासी समाजासाठी अन्यायकारक आहे. स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक.